श्री गुरुचरित्र अध्याय पहिला वाचण्याचे फळ. कल्याण होईल, गुरु कृपा होईल. अध्याय पहिला. मंगलाचरण. शिष्याच्या हृदयातील गुरु भेटीची तळमळ. श्री गणेशाय नमः. हे गजानना, तुला नमस्कार असो. तू विश्वाचा प्रतिपालक आहेस. जे तुझी भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्ने मुळातच येत नाही. तू 14 विद्या व 64 कलांचा स्वामी आहेस. तुझे महात्म्य खूप थोर आहे. म्हणूनच सुरवर, मुनिजन व भक्तगण कार्यारंभी तुझेच पूजन करतात. हे गौरीसुता, गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे. तू बुद्धिदाता आहेस, म्हणून तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो आहे की हे ग्रंथकार्य तू निज कृपेने पूर्णत्वास ने व तू मला आशीर्वाद दे, तू मला स्फूर्ती दे. आई सरस्वती, मी तुला नमस्कार करतो. श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु. त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहेस. तू माझ्यावरती प्रसन्न हो. या ग्रंथ कार्यासाठी तू आई मला मदत कर. सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव, विश्वपालक विष्णू आणि संहारणारे सृष्टीचे नियमन करणारा शंकर या त्रिवर्गास नमस्कार. सर्व देवांना नमस्कार. सिद्ध, गंधर्व, ऋषी, व्यासादी श्रेष्ठ मुनी, वाल्मिकी आदी कविश्वर या सर्वांना माझा नमस्कार. तुम्ही माझ्यावरती कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य पूर्णत्वास न्या अशी मी विनम्र प्रार्थना करतो आहे. माता पित्यांचा नमस्कार. आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष. खापर पंजोबा. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. आश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे. आमच्या कुळावर पूर्वीपासूनच श्री गुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. श्री गुरूंच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार. ज्यांना आपले व आपल्या पुत्रपौत्रांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र नक्कीच फलदायी होईल. ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्य प्रेमाने श्रवण व पठन केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करील. त्यांचे सर्व मनोरथे हे पूर्ण होतील. इष्टकार्य सिद्धी होईल. तेथे नेहमीच सुख, समाधान, शांती नांदेल. दुःख, संकटे, चिंता, पीडा व व्याधी यांचे निवारण होईल. श्री गुरूंच्या वात्सव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुरास जाऊन श्री गुरूंची आराधना केल्याने इष्ट फलप्राप्ती त्वरितच होते. गुरुने दिलेल्या नाम मंत्राचा जप करणारा एक साधक नामधारक अन्य ग्रामी राहत असे. एके दिवशी त्याच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. तो गाणगापुराकडे वाटचाल करू लागला. तो श्री गुरूंना करुण वचनांनी एकसारखा आळवीत होता. गुरुदेव, मी आपला दास आहे. आपण माझी तळमळ सर्व जाणता. ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर आता मी कोठे जाऊ. वेद म्हणतात गुरु हेच त्रयमूर्ती आहेत. भक्तांसाठी कृपा सिंधूच आहेत.
या कलियुगामध्ये ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. अगम्य लीला दाखवून ते लोकांचा उद्धार करतील. हे गुरु, त्या वेद वचनांना तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव. तुझ्या ठाई तिन्ही देवांचे गुण एकवटले आहेत. तू तर परम दयाळू आहेस, म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नाही, माझे चित्तही स्थिर राहत नाही, तरीही मला तू वेगाने पाव. माझ्यासाठी माता, पिता, आप्त, बंधू, स्वकीय असं सर्व काही तूच आहेस. हे गुरुदेवा, तू माझे कष्ट व माझे दैन्य हरण कर. तू तर सर्वज्ञ आहेस, मग माझ्या मनीचे दुःख तुला कळत नाही का? घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तरी सांग. काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला, त्यात तुझे काय औदार्य? हे नरहरी, माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य आहे, व हे तुला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतो आहेस? मी बालक तुझा सेवक आहे, त्याच्या बाबतीत एवढी कठोरता धरणे हे तुला शोभत नाही. तू माझ्यावर रागवला आहेस का? माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का? तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावत आले. त्यांच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्याने गुरुचरणांवरती मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. श्री गुरूंच्या भेटीने त्याला खूपच हर्ष झाला होता. त्याच्या हृदयात श्री गुरूंची मूर्ती आता पूर्णपणे स्थिरावली होती. अध्याय 1 संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदैवताय नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वते नमः. ओम नमोजी विघ्नहरा, गजानना गिरिजा कुमरा, जय जय लंबोदरा, एकदंता शुप्रकर्णा. हालविशी कर्णयुगुले, तेथुनी जोका वारा उसळे, त्याचेनी वाते विघ्न पळे, विघ्नांतक म्हणती तुझ. तुझे शोभे आनन, जैसे तप्त कांचन, किंवा उदित प्रभारमन, तैसे तेज फाकत असे. विघ्न कानन छेदनासी, हाती फरश धरिलासी, नाग बंद कटिसी, उरग योग्योपवित. चतुर्भुज दिससी निका, विशालाक्षा विनायका, प्रतिपाळीसी विश्वलोका, निर्विघ्ने करुनिया. तुझे चिंतन जे करीती, तया विघ्ने न बाधिती, सकळाभीष्टे साधती, अविलंबेसी. सकळ मंगळ कार्यासी, प्रथम वंदिजे तुम्हासी, चतुर्दश विद्यांसी, स्वामी तुझी लंबोदरा. वेदशास्त्रे पुराणे, तुझेची असेल बोलणे, ब्रह्मादिकी या कारणे, स्थविला असे सूरवरी. त्रिपुर साधन करावयासी, ईश्वरे अर्चिले तुम्हासी, सहारावया दैत्यांसी, पहिले तुम्हासी स्तविले. हरिहर ब्रह्मादिक गणपती, तार्यारंभी तुझ वंदिती, सकळाभीष्टे साधती, तुझेनी प्रसादे. कृपानिधी गणनाथा, सूरवरादिका विघ्नहर्ता, विनायका अभयदाता, मती प्रकाश करी मज. समस्त गणांचा नायक, तुझे विघ्नांचा अंतक, तू ते वंदिते जे लोक, कार्य साधे तयांचे. सकळ कार्य आधारू, तुझी कृपेचा सागरू, कृपानिधी गौरी कुमरू, मती प्रकाश करी मज. माझे मनीची वासना, तुवा पुरवावी गजानना, साष्टांग करी तो नमना, विद्या देई मज आता. नीनता होतो मतिहीन, म्हणून धरिले तुझे चरण, 14 विद्यांचे निधान, शरणागत वर प्रदा. माझी अंतकरणीचे व्हावे, गुरुचरित्र कथन करावे, पूर्ण दृष्टीने पाहावे, ग्रंथ सिद्धी पाववी दातारा. आता वंदू ब्रह्मकुमारी,
जिचे नाम वागीश्वरी, पुस्तक विना जिचे, तरी हंस वाहिनी असे देखा. म्हणून नमतो तुझे चरणी, प्रसन्न भावी मज स्वामिनी. राहुनिया माझी वाणी, ग्रंथी रिघू करी आता. विद्या वेद शास्त्रांसी, अधिकार जाना शारदेसी. तिये वंदिता विश्वासी, ज्ञान होय अवधारा. ऐक माझी विनंती, द्यावी आता व लीलामती. विस्तार करावया गुरुचरित्री, मती प्रकाश करी मज. जय जय जगन्माते, तुझी विश्री वाग्देवते. वेदशास्त्रे तुझी लिखिते, नांद विषयेने परी. माते तुझी या वाग्बाणी, उत्पत्ती वेदशास्त्र पुराणी. वदता साही दर्शनी, त्याते अशक्य परियेसा. गुरुचे नामे तुझी स्थिती, म्हणती नृस्य सरस्वती. या कारणे मज भरी प्रीती, नाम आपुले म्हणूनी. खांब सूत्रींची बाहुली जैसी, खेळती तया सूत्रा सरसी. स्वतंत्र बुद्धी राहे त्यांसी, वर्तती आनिका चेनी मते. वैसे तुझेनी अनुमते, माझे जिव्हे प्रेरी माते. कृपानिधी वाग्देवते, म्हणून विनवी तुझा बाळ. म्हणून नमिले तुझे चरण, व्हावे स्वामिनी प्रसन्न. द्यावे माते वरदान, ग्रंथ रिघू करवी आता. आता वंदू त्रिमूर्तीसी, ब्रह्मा विष्णू शिवांसी. विद्या मागे मी तयासी, अनुक्रमे करोनी. चतुर्मुखे असती जासी, करता जो का सृष्टीसी. वेद झाले बोलते जासी, त्याचे चरणी नमन माझे. आता वंदू ऋषिकेशी, जो नायक या विश्वासी. लक्ष्मी सहित अहर्निशी, क्षीरसागरी असे जाना. चतुर्बाहू नरहरी, शंख चक्र गदा करी. पद्महस्त मुरारी, पद्मनाभ परियेसा. पितांबर असे कसियेला, वैजयंती माया गळा. शरणागता अभिष्ट सकळा, देता होय कृपाळू. आता नमो शिवासी, धरिली गंगा मस्तकेसी. पंचवक्त्र 10 भुजेंसी, अर्धांगी असे जगन्माता. पंचवदने असती जासी, सहारी जो या सृष्टीसी. म्हणून बोलती स्मशानवासी, त्याचे चरणी नमन माझे. व्याघ्रांबर पांघरून, सर्वांगी असे सर्प वेष्टन. ऐसा शंभू उमारमन, त्याचे चरणी नमन माझे. नमन समस्त सूरवरा, सिद्ध साध्या अवधारा. गंधर्व यक्ष किन्नरा, ऋषीश्वरा नमन माझे. वंदू आता कविकुळासी, पराशरादी व्यासांसी. वाल्मिकादी सकळिकांसी, नमन माझे परियेसा. नेने कवित्व असे कैसे, म्हणून तुम्हा विनवीत असे. ज्ञान द्यावे जी भरवसे, आपुला दास म्हणोनी. न कळे ग्रंथ प्रकार, नेने शास्त्रांचा विचार. भाषा नये महाराष्ट्र, म्हणून विनवी तुम्हांसी. समस्त तुम्ही कृपा करणे, माझी या वचनात साह्य होणे. शब्द व्युत्पत्तीही नेणे, कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा. ऐसे सकळिका विनवोनी, मग ध्याईले पूर्वजमनी. उभय पक्ष जनक जननी, महात्म्य पुण्य पुरुषांचे. आप स्तंभ शाखेसी, गोत्र कौंडिन्य महाऋषी. साखरे नाम ख्यातीसी, सायं देवा पासाव. त्यापासूनी नागनाथ, देवराव तयाचा सुत. सदा श्री सद्गुरु चरण ध्यात, गंगाधर जनक माझा. नमन करिता जनक चरणी, माथा पूर्वज ध्यातो मनी. जो का पूर्वज नामधारणी, आश्वलायन शाखेचा. काश्यपाचे गोत्री, चौंडेश्वरी नामधारी. वागे जैसा जन्मू अवधारी, अथवा जनक गंगेचा. साची कन्या माझी जननी, निश्चय जैसी भवानी. चंपा नामी पुण्यखानी, स्वामिनी माझी परियेसा. नमिता जनक जननींसी, नंतर नमुश्री गुरुसी. घाली मती प्रकाशी,
गुरुचरण स्मरावया. गंगाधराची कुशी जन्म झाला परियेसी, सदा ध्याय श्री गुरुसी एका भावे निरंतर. मनोनी सरस्वती गंगाधर करी संतांसी नमस्कार, श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकासी. वेदाभ्यासी संन्यासी यती योगेश्वर तापसी, सदा ध्याती श्री गुरुसी तयांसी माझा नमस्कार. विनवी तसे समस्तांसी अल्पमती आपणासी, माझे बोबडे बोलांसी सकळ तुम्ही अंगीकारा. तावन मात्र माझी मती नेने काव्य व्युत्पत्ती, जैसे श्री गुरु निरोपिती तेने परी सांगत. पूर्वापार आमुचे वंशी गुरु प्रसन्न अहर्निशी, निरोप देती माते परियेसी चरित्र आपुले विस्तारावया. म्हणे ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी, तुझे वंशी परंपरी लादती चारी पुरुषार्थ. गुरुवाक्य मज कामधेनू मनी नाही अनुमानू, सिद्धी पाव विनारापनू श्री नृसिंह सरस्वती. त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर, कवने जाणे याचा पार चरित्र कवनानं वर्णवे. चरित्र ऐसे श्री गुरूंचे वर्णू न शके मी वाचे, आज्ञापन असे श्री गुरूंचे म्हणून वाचे बोलत असे. ज्यास पुत्र पौत्री असे चाड, त्यासी कथा हे असे गोड. लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेसा, ऐशी कथा जयाचे घरी वाचिती नित्य प्रेम भरी. श्रियायुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्रयुक्त. रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरु कृपे करोनी. निसंदेह सातादिनी ऐकता बंधन तुटे जाना. ऐसी पुण्य पान कथा सांगेन ऐक विस्तारता. सायासा विन होय साध्यता, सद्य फल प्राप्त होय. निधान लादे अप्रयासी तरी कष्ट का सायाश्री. विश्वास माझिया बोलासी ऐका श्रोते एक चित्ते. आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवी तसे बळे. श्री गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळीक. तृप्ती झाली यावरी ढेकर देती जैसे जीवनार. गुरु महिमेचा उद्गार बोलत असे अनुभवोनी. मी सामान्य म्हणोनी उदास भाल माझे वचनी. मक्षिकेच्या मुखातुनी मधु केवी ग्राह्य होय. जैसे शिंपल्यांत मुक्ता फळ अथवा कर्पूर कर्दळ. विचारिपा अश्वत्थ मूळ कवना पासाव उत्पत्ती. ग्रंथ कराल उदास वाकुडा कृष्ण दिसेऊस. अमृतवत निघेताचा रस दृष्टी द्यावी तयावरी. तैसे माझे बोलणे जाशी चाड गुरुस्मरणे. अंगीकार करणार शहाणे अनुभविती एक चित्ते. ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी. या बोलाची आवडी जासी संभवे अनुभव. गुरुचरित्र कामधेनू ऐकता होय महाज्ञानू. श्रोती करुनिया सावधान म्हणू एक चित्ते परियेसा. श्री गुरु नृसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती. महिमा त्यांचा अत्यद्भुती सांगेन एका एक चित्ते. तया ग्रामी वसती गुरु म्हणून महिमा असे थोरू. जाणती लोक चहुराश्रू समस्त जाती यात्रेसी. तेथे राहुनी आराधिती त्वरित होय फल प्राप्ती. पुत्र दाराधन संपत्ती जे जे इच्छिले होय जना. लाधोनिया संतानी नामे ठेविती नाम करणे. संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ. ऐसे असता वर्तमानी भक्त एक नाम करणी. कष्ट तसे अतिगहनी सदा ध्याय श्री गुरुसी. ऐसा मनी व्याकुळित चिंतेने वेष्टीला बहुत. गुरु दर्शन जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला. अति निर्वाण अंतकरणी
लय लावूनी गुरुचरणी, जातो शिष्य शिरोमणी, विसरो नियाक्षु धातृषा. निर्धार करोनी मानसी, मने पाहीन श्री गुरुसी, अथवा सांडीन देहासी, जड स्वरूपे काय काज. ज्याचे नामस्मरण करिता, दैन्य हानी होय त्वरिता, आपण तैसा नामांकिता, किंकर म्हणत असे. दैव असे अपुले उने, तरी का भजावे श्री गुरुचरण, परिस लावता लोहाजान, सुवर्ण केवी होत असे. तैसे तुझे नाम परिसे, माझे हृदयी सदा वसे, माते कष्टी सायासे, ठेविता लाज कवनासे. या बोलाची या हेवा, मनी धरोनी पहावा, गुरुमूर्ती सदाशिवा, कृपाळुपा सर्वभूती. अति व्याकुळ अंतकरणी, निंदा स्तुती आपुली वाणी, कष्टला भक्त नाम करणी, करिता होय परियेसा. राग स्वेच्छा ओविबद्ध म्हणावे, आजी पाहुणे पंढरीचे रावे, वंदू विघ्न हरा भावे, नमुते सुंदरा शारदेसी. गुरुचित्रय मूर्ती, म्हणती वेदश्रुती, सांगती दृष्टांती, कलियुगांत. कलियुगांत ख्याती, श्री नृसिंह सरस्वती, भक्तांसी सारथी, कृपा सिंधू. कृपा सिंधू भक्ता, वेद वाखानिता, त्रयमूर्ती गुरुनाथा मनोनिया. त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान, भक्तांसी रक्षण, दयानिधी. दयानिधी यती, विनवितो मी श्रीपती, नेने भाव भक्ती अंतकरणी. अंतकरणी स्थिरू, नवे बा श्री गुरु, तू कृपा सागरू, पाववेगी. पाववेगी आता, नरहरी अनंता, बाळा लागी माता, केवे टाकी. तू माता, तू पिता, तुझी सखा भ्राता, तुझी कुळ देवता परंपरी. वंश परंपरी, धरुनी निर्धारी, भजतो मी नरहरी, सरस्वतीसी. सरस्वती नरहरी, दैन्य माझे हरी, म्हणून मी निरंतरी, सदा कष्टे. सदा कष्ट चित्ता, काहो देशी आता, कृपा सिंधू भक्ता, केवी होसी. कृपा सिंधू भक्ता, कृपाळू अनंता, त्रयमूर्ती जगन्नाथा, दयानिधी. त्रयमूर्ती तू होसी, पाळीसी विश्वासी, समस्त देवांसी तूची दाता. समस्त देवांसी तुझी दाता होसी, मागो मी कवनासी, तुझ वांचोनी. तुझ वांचोनी आता, असे कवन दाता, विश्वासी पोषिता, सर्वज्ञ तू. सर्वज्ञाची खून, असे हे लक्षण, समस्तांते जाणे, कवन ऐसा. सर्वज्ञ म्हणोनी, वाणी पुराणी, माझे अंतकरणी, न ये साक्षी. कवन कैशापरी, असते भूमीवरी, जाणी जेची तरी, सर्वज्ञ तो. बाळक तान्हये, नेने बाप माये, कृपा केवी होय, माता पित्या. दिलिया वांचोनी, न देववे म्हणोनी, असेल तुझे मनी, सांग मज. समस्त महितळी, तुम्हा दिले बळी, त्याते हो पाताळी, बैसविले. सुवर्णाची लंका, तुवा दिल्ही एका, तिने पूर्वी लंका, कवना दिल्ही. आढळ ध्रुवासी, दिले ऋषिकेशी, त्याने हे तुम्हांसी, काय दिल्हे. नक्षत्र करुणी, विप्राते मेदिनी, देता तुम्हा कोणी, काय दिल्हे. सृष्टीचा पोषक, तुझी देव एक, तू ते मी मशक, काय देऊ. नाही तुम्हा जरी, श्रीमंत नरहरी, लक्ष्मी तुझे घरी, नांदत असे. त्या होनी आम्हांसी, तू काय मागसी, सांग ऋषिकेशी, काय देऊ. मातेचे वोसंगी, बैसोनिया बाळवेगी, पसरी मुख सुरंगी, स्तन कांक्षेसी. बाळापासी माता, काय मागे ताता, ऐक श्री गुरुनाथा, काय देऊ.
घेऊन या देता नाम नाही दाता, दयानिधी म्हणता बोल दिसे. देऊ न शकसी म्हणे मी मानसी, 14ही भुवनांसी तूची दाता. तुझे मनी पाही वसे अनिक काही, सेवा केली नाही म्हणून या. सेवा घेऊन या देणे हे सामान्य, नाम नसे जाण दातृत्वासी. तळी बावी विहिरी असती भूमीवरी, मेघ तो अंबरी वर्षत असे. मेघाची ही सेवा न करिता स्वभावा, उदक पूर्ण सर्वा केवी करी. सेवा अपेक्षिता बोल असे दाता, दयानिधी म्हणता केवी साजी. नेने सेवा कैसी स्थिर होय मानसी, माझे वंशोवंशी तुझे दास. माझे पूर्वज वंशी सेविले तुम्हासी, संग्रह बहुवसी तुझे चरणी. बापाचे सेवेसी पाळीती पुत्रासी, तेवी त्वा आम्हासी प्रति पाळावे. माझे पूर्वधन तुम्ही द्यावे ऋण, काबा नये करुणा कृपा सिंधू. आमुचे आम्ही घेता काबा नये चित्ता, मागेना मी सत्ता घेईना आता. आता मज जरी न देसी नरहरी, जिंतोनी व्यवहारी घेईन जाना. दिसतसे आता कठीणता गुरुनाथा, दास मी अंकिता सनातन. आपुले समान असेल कवन, तया सवे मन कठीण कीजे. कठीण कीजे हरी तुवा दैत्यांवरी, प्रल्हाद कैवारी सेवकांसी. सेवका बाळकांसी करुणई ऐसी, कठीणता परियसी बर्वे न दिसे. माझी या अपराधी धरुनिया बुद्धी, अंतकरण क्रोधी पाहसी जरी. बाळक मातीसी बोले निष्ठुरेंसी, अज्ञाने मायेसी मारी जरी. माता त्या कुमारासी कोप न धरी कैशी, आलिंगोनी हर्षी संभोगी पा. कवन्या अपराधेंसी न घालिसी आम्हांसी, अहो ऋषिकेशी सांगा मज. माता हो कोपासी बोले बाळकासी, जावोनी पितयासी सांगे बाळ. माता कोपे जरी एखादे अवसरी, पिता कृपा करी संभोखुनी. तू माता तू पिता कोपसे गुरुनाथा, सांगो कवनाता क्षमा करी. तुझी स्वामी ऐसा जगी झाला ठसा, दास तुझा भलतैसा प्रति पाळावा. अनाथ रक्षक म्हणती तुझ लोक, मी तुझा बाळक प्रति पाळावे. कृपाळू म्हणोनी वाणी पुराणी, माझे बोलकानी न घालिसीच. नायक असी गुरुराना माझे करुणा वचना, काय दूषितपणा तुझा असे. माझे करुणा वचन न ऐकती तुझे कान, ऐकोनी पाषाण विखुरत असे. करुणा करी ऐसे वाणी ती तुझ पिसे, अजुनी तरी कैसे कृपा न ये. ऐसे नामांकित विनविता त्वरित, कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी. वत्सा लागी धेनू जैसे ये धावोनू, तैसे श्री गुरु आपणू आले जवळी. एतांची गुरुमुनी वंदी नाम करणी, मस्तक ठेवूनी चरण युग्मी. केश तो मोकळी झाडी चरण धुळी, आनंदाश्रू जळी अंतरिक्षाळी. हृदय मंदिरांत बैसवुनी व्यक्त, पूजा उपचारित षोडश विधी. आनंद भरित झाला नामांकित, हृदयी श्री गुरुनाथ स्थिरावला. भक्तांच्या हृदयांत राही श्री गुरुनाथ, संतोष बहुत सरस्वतीसे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृस्य सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मंगलाचरणे नाम प्रथमो अध्यायः. ओवी संख्या 149.
श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.